नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास आणि राज्यशास्त्र पूर्व परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका बघत आहोत. त्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल, आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. वेळ 2 तास देण्यात आलेले आहेत आणि गुण आहे 40. प्रश्न पहिला आहे की दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पहिला आहे दीर्घ कला, ललित कला, लोककला, अभिजात कला. ह्याच्यापैकी कोणता बरोबर आहे ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि दुसरा आहे कोलकाता येथील डॅश डॅश हे भारतातील पहिले संग्रहालय होय. गव्हर्नमेंट म्युझियम, राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, भारतीय संग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. हे चारपैकी कोणता बरोबर आहे ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि तिसरा आहे बाबूराव पेंटर यांनी डॅश डॅश हा चित्रपट काढला. पुंडलिक, राजा हरिश्चंद्र, सैरंध्री, बाजीराव मस्तानी. ह्या चारपैकी कोणता चित्रपट काढला तो तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि दुसरा बा आहे चुकीची जोडी ओळखा. मलखांब, शारीरिक कसरतीचे खेळ, वॉटर पोलो पाण्यातील खेळ, स्केटिंग साहसी खेळ आणि बुद्धिबळ मैदानी खेळ. हे चारपैकी कोणता चुकीची जोडी आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि दुसरा आहे माथेरान थंड हवेचे ठिकाण, तळोबा लेणी, कोल्हापूर देवस्थान, अजिंठा जागतिक वारसा स्थळ. हे चारपैकी कोणता चुकीची जोडी आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि तिसरा आहे महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली आणि बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी. आणि तिसरा आहे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड, जीवाजी विद्यापीठ ग्वालियर. हे चारपैकी कोणती चुकीची जोडी आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि दुसरा आहे प्रश्न की सूचनेप्रमाणे कीर्ती करा. फक्त 2-4 मार्कासाठी विचारलेले आहेत. की पहिला आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. कोसाचे प्रकार. कोसाचे 4 प्रकार आहे मित्रांनो, ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि दुसरा आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. महाराष्ट्रातील मनोरंजनाचे कला प्रकार. 4 प्रकार आहेत मनोरंजनाचे कला प्रकार, ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. जागतिक वारसा स्थळे, नैसर्गिक वारसा, रेल्वे स्टेशन, अभयारण्ये, लेणी. असे तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहेत. इथे टिपा लिहायला सांगितलेलं आहे, ती कोणते 2 तुम्हाला लिहायचे आहेत. पहिल्या प्रसार माध्यमांची आवश्यकता, खेळ वा चित्रपट, मराठी रंगभूमी. असे तुम्हाला 3 विचारलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत. आणि प्रश्न तिसरा आहे की पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. कोणते 2? गुण आहे 4. पहिला आहे फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. आणि दुसरा आहे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. आणि तिसरा आहे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. असे चौथा प्रश्न हा होता. असे तुम्हाला 4 विचारलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत. जे तुम्हाला सोपा वाटतं ते तुम्ही लिहून घ्यायचे. आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कुठल्याही विषयाची पाहिजे असेल सराव प्रश्नपत्रिका ते पण तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि प्रश्न चौथा आहे उतार्याचे वाचन करून खाली प्रश्नांची उत्तरे लिहा. मी उतारा वाचतो तुमच्यासमोर. चित्रकलेप्रमाणे शिल्पकला ही सुद्धा असमयुगीन काळा इतकी प्राचीन आहे. दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेची सुरुवात होती असे म्हणता येईल. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून दिसते. महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती, गौरींचे मुखवटे, बैल पोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैले, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्याचे खांब, वीरगळ आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात. शिल्पकलेची सुरुवात कसं म्हणता येईल हा उतारा दिला, त्याखाली तुम्हाला प्रश्नांची उत्तर विचारलेले आहेत. आणि दुसऱ्या मातीच्या मूर्ती तयार करण्याची प्रथा भारतात कधीपासून होती. तिसऱ्या महाराष्ट्रातील लोक शिल्पकलेची उदाहरणे द्या. आणि 5वा आहे की पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणते 2? गुण आहे 6. वर्तमानपत्राची उद्दिष्टे स्पष्ट करा. कार्ल मार्क्स यांच्या वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. इतिहासाचार्य वी.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय तुम्हाला सुचवायचे आहेत. तुम्हाला बघा इथे
2 विचारलेले तुम्हाला 4 दिले आहेत, त्यापैकी जे जे तुम्हाला जमत असेल ते तुम्ही लिहून घ्यायचे. 6 मार्कासाठी एक प्रश्नाला तुम्हाला 3 मार्क्स आहे, कारण इथे सविस्तर तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत ना, म्हणून तुम्हाला एक प्रश्नाला 3 मार्क्स असे दिलेले आहेत. आणि प्रश्न इथे राज्यशास्त्र आलेले आहेत. पहिला प्रश्न 6वा आहे की रिकाम्या जागा भरा. पहिल्या शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश करण्यात आली. जलक्रांती, हरित क्रांती, औद्योगिक क्रांती, धवल क्रांती. कोणती क्रांती करण्यात आली ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि दुसरा आहे लोकशाहीमध्ये डॅश निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात. राजकीय पक्ष, न्यायालय, सामाजिक संस्था वरीलपैकी नाही. कोणती आली आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि प्रश्न 7वा आहे पुढील विधाने चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा. कोणते 2 गुण आहे 4. पहिला आहे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. आणि दुसरा निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. आणि तिसरा आहे शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. इथे प्रश्न विचारला की पुढील विधान चूक आहे की बरोबर आहे. चूक आहे तर काय चूक आहे, बरोबर आहे ते काय बरोबर, ते तुम्हाला असे सकारात्मक स्पष्ट उत्तर लिहायचे तुम्हाला. तर कोणते तुम्हाला 2 लिहायचे, 3 दिलेले त्यापैकी जे तुम्हाला जमत असतील. एक प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क्स इथे दिलेले आहेत. 4 दिलेले ना, 2 विचारलेले आहेत. आणि प्रश्न 8वा आहे. 8वा आहे की पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही एक गुण आहे 2. पहिला आहे प्रादेशिकता, दुसरा माहितीचे अधिकार. आणि आहे सूचनेप्रमाणे कृती करा. खाली संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणते एक भारतातील प्रमुख चळवळी. कोणतेही 4 चळवळी आहे ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि दुसरा आहे निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रिया, मतदार भूमिका, निवडणूक आयोग भूमिका असे तुम्हाला लिहायचे आहेत. आणि प्रश्न 9वा आहे खाली प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणते एक गुण आहे 2. आणि पहिला आहे की राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात. आणि पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा. अशा प्रकारे मित्रांनो इयत्ता 10वी पूर्व परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका संपलेली आहेत. अजून जर तुम्हाला कुठल्याही विषयाची पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि प्लीज मित्रांनो जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्हाला कुठल्याही इयत्तेची पाहिजे असेल तर खाली सराव प्रश्नपत्रिका तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा.